हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेतच आहे आणि आशा करते की तुम्ही पण मस्त मजेत आणि आनंदी असाल. चला तर आता हा ना संध्याकाळपासून मी ब्लॉग स्टार्ट करते. तर इथे तुम्हाला पहिला दाखवते की मी दुपारच्या जेवणामध्ये काय काय बनवलेलं. तर इथे चवळीची भाजी बनवली होती, डाळ आणि भरून कारलं बनवतात ना, म्हणजे भरलं कारलं, ते केलं होतं. तर इथे ना फक्त एवढंच जेवण उरलेलं होतं आणि मला आता जेवण बनवण्याचं तरी पण टेन्शन नाही आहे. तर एवढंच जेवण असून जेवण का बनवायचं नाही एवढ्यासाठीच की मी चाललेली आहे ताईकडे. ताईच्या सोसायटीमध्ये ना पूजा आहे, तर मी तिकडे चाललेली आहे. आम्ही तिघं पण तिकडेच जेवायला जाणार आहोत आणि मनोहर बोलला की मी येत नाही. मग मी बोलले ठीक आहे, तू येत नाही आहेस ना, मग हे सगळं उरलेलं जेवण आहे ना, ते आता तू संपवायचं. मी दुसरं काहीच करणार नाही. कारण का एवढं एवढं परत मग काहीतरी एक्स्ट्रा बनवलं असतं ना, ते परत उरलं असतं, परत ते दुसऱ्या दिवशीला राहिलं असतं. तर आता म्हणून त्याला बोलले की मी काहीच करणार नाही. तर हे सगळं जेवण मी आता पहिला गरम वगैरे करून घेईल. पण काय आहे, मी सकाळी गेलेली ना, तर त्यामध्ये ना जेवण वगैरे माझं बरोबर होत नाही. म्हणजे होतं क्लायंटकडे खाणं वगैरे थोडंसं होतं, पण कसं आपण घरामध्ये असल्यावरती प्रॉपर कसं व्यवस्थित पोटभर वगैरे जेवतं तसं ना काही होत नाही. मग मला ना येईपर्यंत तर ना खूप भूक लागते. त्यामुळे ना मग असं वाटतं की आल्या आल्या पहिला काहीतरी ना चहा वगैरे किंवा कॉफी वगैरे घ्यावी, तर आपल्याला मस्तपैकी फ्रेश वगैरे वाटेल. तर मी ते पहिलं आल्याच्यानंतर हातपाय वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे, म्हणजे धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि तोंडावरती असं मस्त थंड थंड पाणी मारल्याच्यानंतर, कारण का इतकी गरमी वाढलेली आहे ना, तर असं वाटतं की म्हणजे घरातून आता खरंच बाहेर पडू नये. आणि क्लायंट लोकं बरोबर ना दुपारचं वगैरे बोलवतात, त्यांच्या पण सोयीनुसार आता आपण घरातून करणं, तर आपण पण म्हणजे तोच विचार करतो, आपली पण घरातली कामं होतील आणि त्यांची पण घरातली कामं होऊन मग तसंच बोलवतात ना. पण खरंच ह्या उन्हामुळे ना, इतकं गरमीमुळे ना मला असं वाटतं की आता दुपारचं ना ऑर्डरलाच जाऊ नये. पण चला नाईलाज आहे. तर इथे ना आता मी चहा एका साईडला ठेवलेला आहे. सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे हाताबरोबर लगेच. कारण का दिवसभर ना मुलं काय पण खातात वगैरे, तर ते पुसलं जातं, नाही असं नाही. कारण का मनोहरचं पण तेवढंच किचनकडे किंवा घराकडे लक्ष असतं. पण कसं आता मी आल्याच्यानंतर सगळं थोडंसं हात वगैरे फिरवून घेतलं ना, की असं बरं वाटतं किचन वगैरे क्लीन असल्यासारखं. तर इथे येताना ना मला भूक लागली होती थोडीशी ना, म्हणून मी येताना ना शेवपुरी घेऊन आलेली होती. मिताली घरी नव्हती, मिताली गेली होती ताईकडे. ती संध्याकाळीच गेली होती निघून, म्हणजे 4:30-5ला काहीतरी मला फोन केलेला तिने, तेव्हा ती गेली होती. त्यासाठी ना ही शेवपुरी फक्त आयुष, मी आणि मनोहर हे तिघंजणं खाणार आणि मी 2 आणलेले आहेत, एकच नाही आहे. हे दाखवताना तुम्हाला प्लेटमध्ये एकच काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना मी बाहेर ठेवलेली आहे की जेणेकरून ना चहाबरोबर मस्तपैकी थोडंसं नाश्ता होऊन जाईल. तर पहिला मी इथे चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग मी पुढे जाण्याची तयारी केली म्हणजे मी एकतर कामावरनं दिवसभर आल्याच्यानंतर ना माझ्याकडे जरासुद्धा पेशन्स नसतात की बाबा मी आता तयार होईल, छान मस्तपैकी नट्टापट्टा करेल, साडी बिडी नेसेल, असे माझ्याकडे ना जरा पण पेशन्स नसतात. म्हणून मी ना विचार केला की आता मी जशी आहे ना फक्त कपडे चेंज करणार, फ्रेश होणार थोडीशी परत, म्हणजे आता पूजेला जायचं आहे ना, तर अशीच जाऊ शकत नाही. कारण का क्लायंट लोकांचे पेडिक्युअर वगैरे केलेले असतात ना, तर सगळे ना कपडे वगैरे खराब झालेले असतात या सर्वांनी चहा प्यायला. तर ना त्यासाठी मी पहिला मस्तपैकी फ्रेश वगैरे होईल आणि फक्त कपडे चेंज करेल, ड्रेसच घालणार आहे आणि ताईकडे आता मी निघालेली आहे. तर इथे तुम्हाला दाखवते की मी फक्त साधा सिंपल ड्रेस घातलेला आहे, खूप म्हणजे असं, आणि काहीच नाही. सगळं मेकअपचं सामान मिताली ना ताईकडे घेऊन गेली होती, त्यामुळे ना मला आता असंच जावं लागतं आहे. हाय बोल, हाय बोला, हाय बोला, ए हाय बोल, ए हाय बोला. लगेच लपतेस ती. मेकअप तर बघा हिरोईनींचा, आमच्या सुनबाई बघा. मेकअप आर्टिस्ट मेकअप ही मेकअप आर्टिस्ट, हां ही मेकअप आर्टिस्ट. कसं वाटलं तुम्हाला मी केलेल्या 3 तोंडांचा मेकअप? 3 दत्तात्रय. 3 नक्षत्र बसलेत बघा, ह्यांचा मेकअप मीच केलेला आहे. बस इथे सिद्धीने ना छान मेकअप केला होता, म्हणजे तिच्या मम्मीचा, वहिनीचा आणि मितूचा. तर इथे मी जवळून एवढ्यासाठीच घेतले नाही, कारण का खूप एकदम लाईट येत होती ना, तर ते व्यवस्थित मला जागा पण मिळत नव्हती की मेकअप दाखवण्यासाठी. तर इथे ना बघा, जिथे मी सत्यनारायणची पूजा ह्या सोसायटीमध्ये किती पद्धतशीर सगळं असं खुर्च्या वगैरे मांडून एवढं मोठं, कारण का तिथे स्पेस पण तेवढी मोठी आहे ना, तर छान स्टेज वगैरे बांधून सगळा लहान मुलांचा वगैरे डान्स वगैरे होतो. तर इथे ना तुम्हाला मी म्हणजे गाणी वगैरे ऐकवू शकत नाही एवढ्यासाठीच की इथे कॉपीराईट लागेल ना, म्हणून. तर इथे बघा मस्तपैकी मनवा
लागे रे, परत मग कैसे, नैनो से आज मिलाऊ नैना. परत दुसऱ्या एका मुलीने म्हणजे मोठ्या मोठ्या मुली पण इतके छान डान्स करत होते ना. ते बघा तुमसे मिली नजर के मेरे, याच्यावरती ही डान्स करत होती. त्याच्यानंतर मैं से मीना से ना साथी से, माहिती आहे तुम्हाला हा गोविंदाचा गाणं आहे आणि इतकी जुन्या त्या गाण्यावरती ती डान्स करत होती. ना पे गानों से दिल बहलता है मेरा, आपके आ जाने से. आणि नंतरची तुम्हाला पुढची गाणी माहितीच पडली असतील की कोणत्या गाण्यावरती मुलं डान्स करत आहेत. चला तर मस्तपैकी ना इथे सगळं हे प्रोग्राम वगैरे होतच होते आणि हे शेवटी म्हणजे शेवटला ना अगदी त्या लोकांनी जी लहान मुलांचे 2 दिवस आधी ना हे असतात आपले सगळे गेम्स वगैरे असतात, कॉम्पिटिशन वगैरे ठेवलेले असतात, ड्रॉइंग वगैरे किंवा स्पर्धा असतात ना, त्याचे आता प्राईज डिस्ट्रीब्युशन चाललेलं आहे. त्याच्यानंतर ना इथे एका साईडला जेवणाचं म्हणजे बुफेट जेवण होतं. त्याच्यासाठी इथे काय काय तुम्हाला दाखवते बघा. इथे सगळ्यात पहिलं ना लोणची होती आणि सगळ्या प्रकारचं ना काकडी, टोमॅटो, कांदा वगैरे सगळं कापून ठेवलं होतं, गाजर बिजर म्हणजे सलाड. त्याच्यानंतर इथे आमरसचं होतं, आज गोडामध्ये आमरस होतं आणि इथे शेजवान चटणी आहे. एवढ्यासाठीच की त्या लोकांनी काहीतरी असं बोलतात ना स्नॅक्ससारखं पहिलाच ठेवतात, ते ठेवलं होतं ना, ते त्याच्यासाठी ते शेजवान चटणी. नंतर इथे 2 प्रकारच्या भाज्या होत्या. एक होतं व्हेज कुर्मासारखं होतं आणि एक होतं मटर पनीर. इथे राईस, डाळ राईस आणि पुढे तुम्हाला दाखवते इथे ही डाळ आहे. पण ना जेवण खूप टेस्टी होतं, पण खूप ऑइल होतं. तर मस्तपैकी ना जेवण वगैरे झाल्याच्या नंतर इथे आम्ही आता घरी गेलेली, पण घरी जायला मला खूप उशीर झाला कारण का खूप उशीर आम्ही ना 1 वाजेपर्यंत ताईच्या घरीच होतो. त्याच्यानंतर पुढे मी शूट वगैरे काहीच केलेलं नाही आणि ह्या बिचाऱ्या बायका बघा एका साईडला पुऱ्या करण्यासाठी बसलेल्या होत्या. आणि आता हा परत आहे माझा दुसऱ्या दिवशीचा मी व्लॉग स्टार्ट केलेला आहे, तो पण संध्याकाळी. कारण का मी रात्री इतकं जागरण करून मी परत काहीच म्हणजे एडिटिंग वगैरे केली नाही, काहीच केलं नाही. मला इतका कंटाळा आला ना, मी आल्याच्यानंतर झोपून गेली आणि डायरेक्ट सकाळी उठली, घरातली कामं वगैरे आटपून म्हणजे आजचा मी दिवसभराचा तुम्हाला पूर्ण माझं शेड्यूल सांगते की काय काय केलेलं मी. जेवण वगैरे सगळं आटपून मी कामाला गेलेली आहे ऑर्डरला, ती आलेली आहे डायरेक्ट परत संध्याकाळी. आणि येताना ना मी आज बाहेरचा काही नाश्ता घेऊन नाही आलेली. नाश्ता म्हणजे ब्रेड आणि ते हे घेऊन येताना ना चीज स्लाईस घेऊन आलेली, म्हणजे ते मी आता घरामध्ये सँडविच बनवून खाऊ शकते. त्याच्यासाठी ना पहिला मी आली आणि फ्रेश वगैरे झाली, छान असं पहिला दिवाबत्ती वगैरे केलेलं आहे. आता पण इथे माझी मितू घरात नाही आहे कारण का ती गेलेली आहे मैत्रिणीबरोबर बाहेर. सुट्ट्या लागल्यात ना त्याच्यामुळे तिचा पाय घरात थाराच नाही आहे, फक्त बाहेर बाहेर कुठं जायचं आहे तेच चाललेलं आहे तिचं. तर इथे मस्तपैकी मी पण ना आल्याच्यानंतर अशी माझी इथे होतं की मितालीला मी फोन केला आणि सांगितलं की मला चहा ठेव ना गं, आणि ती मॅडम घरातच नाही. त्याच्यामुळे मी आल्या पहिला फ्रेश वगैरे झाली छान आणि इथे पहिला मी नाश्ता बनवायला घेतला. नाश्ता म्हणजे साधं सिंपलच, मी कॉफी बनवलेली आणि इथे चीज सँडविच बनवलेला. फक्त चीजचे स्लाईस टाकून मी असं तव्यावरती वगैरे शेकवून घेतलेलं आहे. कारण का ना मला इतकं म्हणजे सांगते काय, मी सकाळी जाते आणि बरं संध्याकाळी येते ना, आणि टिफिन वगैरे काय म्हणजे डबा वगैरे अशी काही घेऊन जात नाही मी, चपाती वगैरे. त्यामुळे ना मला खूप भूक लागते त्या टायमाच्या मधल्या टायमात, घरी येईपर्यंत मला खूप भूक लागते. त्यामुळे आली की चला आज ब्रेड आणि कॉफी वगैरे त्याचाच नाश्ता करूया. तर इथे मनोहरला आणि मला कॉफी बनवून घेतलेली आहे. आयुष घरी आहे, त्याला मी बोलली की जरा टोस्ट सँडविच करायला ठेव, तर नाही, तो गेला बसला, तो काय आलाच नाही किचनमध्ये. मी त्याला बोलली की मी आता माझ्यासाठी बनवून घेतले, तुझं तू बनव चल. तर मस्तपैकी मी जरा असं पोटात गेल्याच्या नंतर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी केलेली आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी आज मस्त 1 पॉट फक्त खिचडी बनवणार आहे, जी माझ्याकडे कायम ना वरचेवर बनतच असते. इथे मी चण्याची डाळ घातलेली आहे भिजायला. ती दुसऱ्या दिवशी माझी ना पुरणपोळीची ऑर्डर आहे ना, त्याच्यासाठी मी ती चण्याची डाळ घातलेली आहे. आणि आता इथे खिचडीचं पण मी तांदूळ आणि डाळी वगैरे भिजवून ठेवलेले आहेत. आता हे दुपारच्या जेवणाचं आहे बघा. मी दुपारच्या जेवणामध्ये अंडा कढी बनवून घेतलेली आहे आणि भात बनवलेला आहे. तर ते पण ना इथे पण तुम्हाला मी दाखवते की माझा भात किती उरलेला आहे म्हणून. बराच भात माझा उरतो, कारण की चपात्या वगैरे खाल्ल्या गेल्या ना की भात माझा एवढा. पण मी एक्स्ट्रा जेवण वगैरे बनवून ठेवते, कारण का मधल्या टायमात जर या लोकांना भूक वगैरे लागली ना, आयुषला वगैरे, तो कॉलेजमधून कधी आल्याच्या नंतर खातो कधी नाही खात, पण मी एक्स्ट्रा बनवून ठेवते. तर त्याने आजसुद्धा खाल्लं नव्हतं, आज जेवला नव्हता.
म्हणून ते भात परत तसंच राहिला. तर आता ते जेवण आता होऊन जाईल आम्हाला. आणि आता मी ना उद्यासाठी मी ते सफेद वाटाणे घातलेले आहेत भिजायला, की ते रात्रभर भिजले तर उद्या आम्हाला भाजीसाठी होऊन जाईल. इथे मस्तपैकी आता मी सगळं एका साईडला मी तुम्हाला पूर्ण खिचडीचं वगैरे रेसिपी दाखवलेली नाही एवढ्यासाठीच, कारण का बऱ्याच टायमाला दाखवलेली आहे. मस्त इथे छान एकदम साधी सिंपल काही भाज्या वगैरे घातलेल्या नाही, फक्त डाळ आणि तांदळाची खिचडी बनवलेली आहे. साधं कांदा टोमॅटोवरती फोडणी घातलेली आहे आणि शेवटी मी इथे 1 चमचा असं तूप घातलेलं आहे. मस्तपैकी एकच शिट्टी काढलेली आहे आणि माझी इथे खिचडी तयार झालेली आहे. एकदम साधी सिंपल. आणि कोणाला खरंच असं ना खूप असं हेवी खायचं पण काहीच मन नव्हतं, कारण का दुपारी अंडं वगैरे आणि ते अंड्याचा रस्सा वगैरे तर आहेच. मला तर अजिबात नव्हतं, कारण का ह्या उन्हामुळे ना असं वाटतच नव्हतं की काहीतरी मस्तपैकी चमचमीत आणि काहीतरी खावं. उलट असं मी तर विचार केलेला की मस्तपैकी छान असं पिवळी खिचडी बनवून खाय, पण नको, मनोहर बोलला पिवळी नको, लाल खिचडी बनव. त्यासाठी मी इथे लाल खिचडी बनवलेली आहे. मस्त आता आज संध्याकाळचं हे जेवण माझं साधं सिंपल होऊन जाईल. ह्याच्याबरोबर ना मी दही घेतलेलं आहे. आता कोण बोलतं की रात्रीचं दही वगैरे खायचं नाही, पण मला असं काहीच नाही आहे की रात्रीचं दही खायचं नाही, सलाड खायचं नाही. मी सगळं खाते आणि मी सगळं माझ्या पोटाला सगळं पचतंसुद्धा. चला तर असं मस्तपैकी आता हलका फुलका मी जेवण मी आता करून घेते. तर चला, हा होता माझा 2 दिवसाचा एकत्र केलेला व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.